जय एकवीरा. जय एकवीरा. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या राजकरंजाच्या या कहना क्या चाहते हो? नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि चॅनलचं नाव आहे सी ऑल जयू. तर दोघं जण मिशा पिलणार आज एकत्रच इंट्रो बनवायला सुरुवात केलंय. तू बघा, मुशांवर ताव टाकत आम्ही आता पुन्हा एकदा आलेलो आहोत एकविरेला. आणि आत्ता आम्ही आहोत कुठं आहोत? माहेरघर. एकविरा आईच्या माहेर घरी काल भैरवनाथ मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. थोड्याच वेळात इथे आपल्याला गव्हाण कोलीवाड्याची पालखी येणार आहे. तर त्या पालखी पहिलाच वर्ष आहे त्या पालखीचा, आणि त्या पालखीचा आपण जल्लोष पाहण्यासाठी आपण इथं आज आलेलो आहोत. आणि इथला माहोल असेल तो आपण दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर कोण कोण आहे सोबत दाखवते तुला. इथं आहे चेतन माली, फोनवर बिझी आहे. आणि आपला बाई राजकरंजाचा, तो सुद्धा बिझी आहे त्याच्या व्हिडिओसाठी. प्रत्येक जण व्हिडिओ बनवण्यात बिझी आहे. अजून कोण कोण आहे? मॅडी आहे, कौशल आहे, बरेच जण आहेत. प्रत्येक जण व्हिडिओसाठी बिझी आहेत. तर आपण जाऊया आणि दाखवूया आता पालखी सोहळा कसा आहे. मंडळी इथे पाहू शकता, मस्त कोलंबीचा पालखीच्या वर डेकोरेशन केलेलं आहे. आणि त्या पालखीमध्ये आपले एकवीर आई बसलेले सुंदर असं लिहिलेलं आहे, एकवीर आईचा लाडका भाऊ काल भैरव. मंदिरामध्ये पालखी येऊन थांबत असते आणि मग इथून एकवीर आईच्या दर्शनासाठी जात असते. पब्लिक आता थांबलेले आहे.
तिथं बघा चेतन आपला काम करतोय आणि काकासुद्धा सेवेला लागलेले आहेत. जेवणाच्या पत्रावल्यांसाठी पिशव्या लावतात आणि या साईडला बघा सर्व मंडळी बसल्या आरामासाठी आणि इकडे जेवणाची व्यवस्था चालू आहे आणि आपले मेंबरसुद्धा व्हिडिओ घेत आहेत. बघूया जेवायला काय काय आहे. इकडं बघू शकता मिरचीची भाजी आहे. इकडे बघा बघू शकता डाल आणि इकडं भाजी. सर्वात पहिला सर्वांना जय एकविरा. तर आपल्यासमोर आपले अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व पालखीचे पदयात्री बसले समोर. तर दादा पालखी काढण्याचं कारण काय आणि पहिलाच वर्ष आहे, पालखी काढण्याचं कारण काय? पालखी काढण्याचं कारण म्हणजे आमची सर्वांची इच्छा होती का आईची पालखी काढायची, ती इच्छा पूर्ण आमची आज होईल. म्हणजे आज पालखी गडावरती पोचल्यानंतर इच्छा पूर्ण होईल असं आम्हाला त्याने सुखरूप गेली पाहिजे पालखी, बस आमची सर्वांची इच्छा आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे सर्वांना आणि असंच दरवर्षी असंच पडायला पाहिजे हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. मंडळी पालखी निघाली आहे मंदिरातून आणि निघाली एकविरा आईच्या गडाच्या दिशेने. पालखी बघा सुंदर असा एक दृश्य दिसत आहे आपल्याला पालखीचं. सर्व पदयात्री एका लाईनीमध्ये आपल्याला चालताना दिसत आहे आणि प्रस्थान होताना एकविरा आईच्या गडाकडे. समोर बघू शकता एकविरा आईचा डोंगर आणि समोर पालखी. सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला भेटते. चला तर जाऊया आपण कारले डोंगरावर. बघा मंडळी स्वराज ढाबा. आता आपण एकविरा आईच्या पालखी तिकडे घाबरवतात बाई, डायरेक्ट घाबरवतात यार. हे बघा गँग बघा गँग. लक्षात ठेवा. आणि नंतर अर्ध्यात फिरून बटन आणायला गेलो त्याचं काय कंचा शर्टाचा बटन सिल्वर प्ले बटन शर्टाचा. मालिक गलती हो गई मालिक थोड़ा सा गलती हो गई. हॅलो मस्ती करायच बाई गँग आमची. कौशल तरी पार्टीर आलाय, त्याला बाईक दिलंय. अरे कधी आलास? काल काल सकाळी आलो. सकाळी आला सकाळी आलो. कसा आला प्रवास, कसा आला प्रवास? रिक्षात झोपून होतो. रिक्षात रिक्षात असतील. याने बँकेत दिला. आणि बँकेत दिला. हा ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. 1,500 आपल्या आई संबंध नाही आपला. बँकेत दिले. बोललाय काल आलाय. आम्ही मध्ये नाव पण सांगितलंय स्वराज ढाबा. पालखी स्वराज आला भेटू. तर मंडळी पालखी अजूनपर्यंत आलेली नाही इथे. तोपर्यंत आपण दर्शन घेऊया आई एकविरा माऊलीचं पायथा मंदिराचं. एकविरा माते की जय.
ठेवायचं आहे. प्रशासनाला सहकार्य करा. दर्शन घ्या. चला मंडळी, पालखी निघाली आता पायथा मंदिरातून घाटावर जायला. आम्ही चाललो पुढं. तर मंडळी, आता आपण पोचलेलो आहोत आई माऊलीच्या बघा दारामध्ये. आई एकविरा देवीच्या मंदिराजवळ पोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आता पालखी सुद्धा येईल आणि तोपर्यंत आम्ही इथे आलोय. सगळी मंडळी आम्ही सोबतच आहोत, पहिल्यापासून सोबत आलोय, सोबतच असतो, व्हिडिओ सुद्धा सोबत करतोय आणि फोटोशूट चाललाय थोडाफार. व्हिडिओ कडक म्हणतात. हे बघा, हे आपलं नारळाची ओटी राजदीपने घेतलेले खास करून बटन. हा बघा, सिल्वर बटन 100K पूर्ण. वाढ बघतोय मॅडी. चेतनकडे बनवायला दिलं याचे वेल्डिंग वरून बनवा बोलतोय. साहिल गायकर सारखा लाकूड पे बटन सगळ्यांना बनवून देते वेल्डिंग डायरेक्ट आपण करू. मी काय करतो, फोटो काढता. चला, जय. एकविरा माते की आई माऊलीचा. गाडी डगर घेऊन आला मारायला. गाडीला खर्च बाजूला बात तो सही है. बाजूला जाऊ दे भांडण नको, जाऊ दे भांडण नको, जाऊ दे. कंट्रोल उदय रंगाना फुकटचा भागवायला आलतो. झूठ बोल रहा है. आमची भागवला आम्ही एकटे. तिकडे बघ तिकडची आम्ही पळते बघ. आलो जे तुळजापूर, अक्कलकोट आणि यो
कसा काय आला, याला सुट्टी भेटली? याला हात लावलाय का माणूस गजब बेइज्जती है. हात पाया जोरून आलाय. चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिलं पुष्प गणेशाच्या चरणी अर्पण करू. देवाची कृपा मावर कोल्याना पोचताई जमीन रे. देवाची कृपा मावर कोल्याना पोचताई जमीन रे. देवाची कृपा मावर कोल्याना पोचताई जमीन रे. आई माऊलीचा माझ्या एकविरायचा आई गावदेवी माते माझे नवसाला. आई गावदेवी माते माझे नवसाला. सगळं लाईव्ह आहे, सगळं लाईव्ह. सर्वांना जय एकविरा. आई माऊलीचा. तर मंडळी, अशीच धमाल तुम्हाला नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही धमाल आम्हाला करायला भेटली ती म्हणजे गव्हाण कोलीवाडा मानाच्या पालखीमध्ये. तर त्यांचासुद्धा पहिलाच वर्ष होता आणि पहिल्याच वर्षी चांगलं असं नियोजन आयोजन करून व्यवस्थित अशी पालखी आपल्या एकविरा आईच्या कार्लेगडावर पोचवली. आणि जेव्हा पालखी कार्लेगडावर पोचते तेव्हाचा क्षण म्हणजे एकदम दिवसभराचा थकवा विसरवणारा आनंदाचा क्षण असतो. आणि तो जल्लोष बघण्यासाठी सर्वजण येत असतात आणि आईचं दर्शनसुद्धा घेत असतात. आणि नंतर ऑर्केस्ट्रा होता आणि ऑर्केस्ट्रालासुद्धा मस्त आपला सर्वांचा आवडता ट्रेंडिंग गायक बोललात तर अजय गायकवाड दादा. खूप भारी गाणी असतात, त्याचीसुद्धा आपल्याला ऐकायला मिळाली. आणि मग आपण भरपूर उशीर झाला होता, त्यामुळे परतीच्या प्रवासाला निघालो. सकाळी कामाला जायचं असते, त्यामुळे आत्तासुद्धा मी कामावर चाललो आहे. त्याआधी आपला व्हिडिओ बनवण्याचा तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. तर चला व्हिडिओ इथं थांबवतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि अशीच धमालसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. चला, जय एकविरा. बाय बाय.